BCCIचे ब्रँडकास्ट इंजिनियर विल्यम लँगफोर्ड यांचा मुंबईत गूढ मृत्यू झाला। IPLसाठी ते मुंबईत होते। मुंबईतल्या हॉटेल ट्रायडंटमध्ये त्यांचा मृतदेह आढळला। 24 मार्चपासून ते ट्रायडंटमध्ये वास्तव्याला होते। 29 मार्चला मॅच संपल्यावर ते त्यांच्या 2715 या खोलीमध्ये परतले। 30 मार्चला रिसेप्शनवरून फोन आला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। त्यानंतर हॉटेल कर्मचारी त्यांच्या खोलीवर गेले असता प्रतिसाद न मिळाल्यानं मास्टर कीनं दरवाजा उघडण्यात आला। ट्रायडंट हॉटेलच्या डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं। या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे। याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। सूरज सावंत आपल्यासोबत आहे। सूरज, खरं तर गूढ मृत्यू झाल्याचं समजतंय, काय नक्की घडलेलं आहे, काय घटना आहे, काय तपशील मिळतात पोलिसांकडून? दीपक, नक्कीच आपण पाहतोय की देशभरात IPLचा सीझन हा असा सुरू झालेला आहे आणि अशातच ही महत्वाची आणि दुःखद बातमी समोर आली ती म्हणजे ट्रायडंट हॉटेलमध्ये यान विलियम्स लँगफोर्ड जे BCCIचे ब्रँडकास्ट इंजिनियर्स आहेत त्यांचा मृतदेह हा त्यांच्या खोलीमध्ये सापडून आलेला आहे। 24 मार्च रोजी ते त्या वास्तव्यात तिकडे होते आणि 29 मार्च रोजी मॅच संपल्यानंतर ते त्यांच्या खोलीत आल्यानंतर त्यांचा कुठलाही संपर्क झाला नाही। दुसऱ्या दिवशी रिसेप्शनकडनं देखील प्रतिसाद साधण्याचा प्रयत्न झाला असता कुठलाही संपर्क होऊ शकला नसल्याने त्या ठिकाणी मास्टर्स च्या मदतीने त्यांच्या खोलीत प्रवेश केला असता ते निश्चित पडलेले होते। तपासून त्यांना मृत घोषित केलेला आहे। या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी अपमृत्यूची नोंद देखील केलेली आहे। यान विलियम्स हे ब्रिटिश नागरिक आहेत। आता त्यांच्या या मृत्यू मागे नेमकं काय गौडबंगाल आहे का हे तपासणं सध्या पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळते। शवविच्छेदनासाठी देखील प्रयत्न हे केले जात आहेत। त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणात हा जो मृत्यू आहे हा अपमृत्यू आहे की यामागे काही काळबेर आहे हे पाहणं आता पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र एकूणच या घटनेमुळे IPLच्या हंगामावरती याचा कसा परिणाम होतो हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। कारण ब्रिटिश नागरिक असलेले जे यान विलियम्स आहेत यांच्या मृतदेहामुळे IPLच्या एकूण मोसममध्ये ही शोकांतिक घटना घडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सूरज, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।